बोलवलं आहे? बरं मी आहेच जाऊ. म्या काय करू एकलीच? बाकीची माणसं आहेत की घरात? मी येते. मी खरं तेच बोलतो आहे. बाळूच्या मुखातून जे बाहेर पडलं तेच सत्य झालं. एक शब्द बोल नको देवप्पा, नाही तर ज्वालामुखी फुटेल या गुहेतून. मी खरं तेच सांगतो आहे गुरुजी. बाळूच्या शब्दामध्ये काय ताकद आहे कळलंच असेल तुम्हासनी. देवप्पा आपल्या तंटा नका. हा बाळूच्या नादाने वाया गेलायस तू. या शरीरावर चापकाने फटके मारले पाहिजे. हे शरीर कवाच संपलं आहे गुरुजी, मन राहिलं आहे. ते बी म्या बाळूच्या चरणावर व्हायलं. नाव घेऊ नको माझ्या समोरच्या बाळ्याचं. हे काय चाललं आहे मला तर काय बी समजा नाही. नेमकं त्या दाजीला मारलं कोणी? हेच मारलंय त्या बाळ्याच्या दाजीला. माझ्या या तंत्रविद्येने मारलंय. होय अहो ते तर मी आम्ही बघितलं आहे. बरे देवा असं कशा पायी बोलतात. खोटा बोलतोय तो, साफ खोटा. अहो देवप्पा आता तरी सांगा नेमकं त्या दाजीला मारलं कोणी? बेटा सत्य वरडून सांगायची गरज नसती. अब आज ना उद्या ते बाहेर पडल तेव्हा तुला समजल. येऊ दे समोर. कळू दे सगळ्यांना या काळभरीची ताकद. देवा पांडुरंगा, समद्यासने असं वाटतं हाय का दाजीसनी म्या मारला. त्यांची बी काय चूक आहे म्हणा. इकडं म्या शाप दिला आणि तिकडं दाजी गेलं. पण खरं काय हाय ते तुला ठाव हाय. समद्यासने उमजायला येळ लागल. आता आहे ना बी आबोला धरला आहे. मला ठाव हाय तिचा राग आहे माझ्यावर. येळ आली की तिला समजल बघ. काय अयो वैजंता भूक लागली तर चहा नाश्त्याचं बघतेस? काय बनवू? अयो शिरापुरी करतेस? बर काय शिरापुरी काय? अयो आलाच सकाळी सकाळी वाड्यावर. काही काम धंदा नाही का तुला? जा कामाच बघ. अहो पावसाचे दिवस सुरू झाले आणि कुठं जाऊ कामाला? बाहेर बघा केवढा पाऊस सुरू आहे. कुठेही जा, आमचे डोके खायला कशाला येतोस? या राम राम. पण अयो राम 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 राम. तुला काय बाबा सकाळी सकाळी वाड्यावर केलंस? काय काम? देवाची पूजा आहे घरात, भजन बी ठेवलंय. बा म्हणला पहिलं पंचासने आवातन देऊन ये. अय्यो चांगलं झालं चांगलं झालं. लग्नाची पूजा. अरे भजन बी आहे का? आर मग चांगलं केलं. अरे पण चाललंय टाळ कुठाला आवडतो.
अय्यो नाही म्हणजे चांगलं वाजतात ते, चांगलं वाजतात. भीमा, बाळूवरचा राग गेला का घरातल्यांचा? हा वय वय. आपण आम्ही ऐकलं की बाळूशी बोलत नाही कुणी. नाही नाही तसं काही नाही, समद बाईजवर चाललंय बघा. ती गंगी बाळूचं तोंड पाहणार नाही अशा आवेशात निघून गेली म्हणे. अहो एका मायाचीच लेकर आता आम्ही, असं कधी बी नाही व्हायचं बघा. पण तरीही येतो मी, या समदे. खूप शाणा आहे हा, जराही थांग पत्ता लागू दिला नाही. भीमा येतो, भीमा मयप्पाचा लेख. आणि बाळूचा भाऊ असा कसा थांगपत्ता लागून देईल? सत्ये, काय ग आजे, कवा आलीस तू? अगं कसला एवढा विचार चालू हाय? हा विचार? मी तांदूळ निवडते हाय. वय का? मला तर वाटलं चांगल्या गप्पा चालल्या असत्याल. वय गप्पा माराय माणूस न ग वय. आता हक्काचा माणूस आहे ना व? वय काय बोलला का नाही? बोलला ना. बाळू बोलला? पांडुरंगा पावलास रे बाबा. असंच पांडुरंगाशी बोलले म्हणजे? पांडुरंगा संकट बोलला? अरे देवा. मग पंच काय ठरवलं? जाणार तिकडं? कुठे? टाळ कुटायला. तुला खलबत्त्यात घालून कुठं करत त्या? हे आता चांगलं सांगायला लागलं तुम्हाला रागच आला बा. भल्याचं जगत नाही बा. अयो सगळ्या जगात माझ्यासारखा भला माणूस शोधून सापडायचा नाही बघ. काय रे? कुत्र होतं तिकडं गेलं. तुम्ही बोला. कुत्र होत? अय्यो काय राखण कराय सोडून कान देऊन ऐकत होता. अय्यो येत त्या. हं? मला दोन शिंग आहेत का बघ रे? नाही मला शेपूट आहे का बघ रे? अहो नाही, आज कसे पाय म्हणतो. अय्यो तुम्हाला मूर्ख समजतोस करतात त्या मग? अहो नाही हो. अय्यो मग मला तुझी ही थेर समजत नाही का रे? हाड म्हणू ना. अय्यो अय्यो. अहो पण मी खरंच विचारतो आहे तुम्हाला, त्या बाळूच्या घरी पूजेला जायचं का नाही? अयो काय जायचं ते पूजेला? त्या बाळूशी घरात कोणी बोलत नाही. ती गंगी रुसून सासरी निघून गेली. अयो आणि घरात पूजा आणि भजन. अय्यो नाही पण मला काय वाटतं, पण उलट आपण जाऊच तिकडं, बघू ना काय होतंय. म्हणजे देतात ते? अहो म्हणजे लग्नातल्या सारखा धिंगाणा झाला तर कसं होईल? यो बरोबर की रे पोपटा. तसला राडा जर झाला ना तर मग आपल्याला मोठेपणा बी करता येईल. हं? ए आपल्याला नाही रे त्या, मला. तेच नाही, आपल्याला म्हणलं मी. आपण अयो मी बोलतोय तुझ्याशी, तू काय बोलतच नाही. नाही बोलायचं मला तुझ्याशी. अगं पण ऐकणार नाही तर तुला समजल कसं? काय बोलायचं बाकी ठेवलं आहेस तू? बरं तू बोललीच नाही तर समजणार कसं काय झालंय ते? एकदा तुझ्या मनात काय आहे ते बोल. माझ्या लग्नात खरकाट पाणी पिऊन मराल तुम्ही.
आणि ह्याच मंडपातनं तुमची तिरडी जाईल.